आदरणीय उपनेते सुनील बागुल हे कशाला मारहाणीला जातील आणि कशाला काय दरोडा वगैरे रॉबरी बिबरी दबावापोटी त्यांच्या मागे ज्यांनी गुन्हे दाखल केले त्याच्या मागे काहीतरी राजकीय षडयंत्र आहे असं दिसतंय. कारण काय वाटतं? त्यांच्या काही खालच्या मुलांच्या त्या व्यक्तिगत वाद असतील, ते वाद झाले आणि त्याचं राजकीय स्वरूप देण्यात आलं असं दिसतंय. जी संबंधित व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीवर तुम्ही शंका उपस्थित करताय, खोटा गुन्हा का असं तुम्हाला वाटतं? त्यांची जर पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी आदरणीय भुजबळ साहेबांना सुद्धा सोडलेलं नाही. म्हणजे भुजबळ साहेबांच्या विरोधात मागे त्याने बॅनर लावले आणि नंतरच्या काळात विरोध केला आणि बॅनर लावले. आणि माझ्या माहितीनुसार त्यांनी ह्या शहरातील प्रतिष्ठित नागरिक असतील, बिल्डर, व्यावसायिक ब्लॅकमेलिंग करायचा हा त्याचा व्यवसाय असं आम्हाला वाटतं. कारण मधल्या काळामध्ये गीते कुटुंब प्रथमेश असतील, दत्ताजी नाना असतील, तर सुनील भाऊंच्या बाबतीत पण आणि त्यात माझा पण काहीतरी उल्लेख केला की साधा अकाउंटंट मला जिल्हा प्रमुख असं नसतं. त्या महाराष्ट्रात शेतकरी कुटुंबातील तळागाळातील अनेक लोक कष्ट करून मोठी झालेली आहेत आणि फक्त ब्लॅकमेलिंग करायचं, मी ओबीसीचा नेता, मी याचा नेता. माझ्या माहितीनुसार विधानसभेच्या आधी काहीतरी ओबीसीचा आम्ही पाठिंबा दिला, तो आमच्या स्टेजवर पण आलेला होता, निवेदन पण दिलं होतं. पण ते थोडं वैफल्यग्रस्त झालेलं आहे. ब्लॅकमेलिंग हा त्यांचा व्यवसाय दिसतो. त्याच्यातून काहीतरी छेडलं असेल, तर पोरांचे त्यांचे वाद झाले असेल. त्याच्यात आमच्या उपनेत्यांचा महानगर प्रमुखाचा कुठला काही संबंध नाही. नाही, पण एवढं तुम्ही सांगताय तरी पोलिसांनी शहानिशा न करताच हा गुन्हा दाखल केला आहे का? काय तुम्हाला कारण? नाही बघा, तुमची आता जी ताकद वाढते, एकजूट होते तुमची, त्यामुळे नक्कीच हे बघा, त्यांचे वाद मारामारी जी आहे ही परवा झालेली रात्री आणि काल 3 नंतर अचानक यंत्रणा उठते आणि आजच्या कुठतरी मी वर्तमानात पाहिलं की RSSचा कार्यकर्ता. काय संबंध त्याचा आणि RSSचा? त्याचा संबंध काय? तो स्थिर स्थावर तरी का? आणि तुम्ही बघितलं की मराठी माणूस एकजूट झाला, हिंदी सक्तीचा GR कॅन्सल करावा लागला सरकारला आणि जितक्या ताकदीने मुंबईत हे सर्व लोक मराठी माणूस करतात त्याच्यापेक्षा जास्त नाशिकमध्ये तुम्ही बघा, तुम्हीच दाखवलं की किती जोरात आंदोलन आमचं त्या होळी जी केली आम्ही JRची. आणि काल पण तुम्ही सर्व होतात, मनसे, आम्ही, काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट सर्व एकत्र आले. काल ठरलं की कुठलाही झेंडा, कुठलाही पक्ष न घेता आम्ही लाखोच्या संख्येने 5 तारखेला मुंबईला आम्ही जाणार आहोत. हे काल ठरलं आमचं. त्याची आता नियोजनाची बैठक आमची आज सायंकाळी की उद्या होणार आहे. त्यामुळे सरकार पोलिसांच्याकडून ही कारवाई करते असं वाटतं? नाही, सरकार नेहमीच काहीतरी, मला तर माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये ED, CBI, पोलीस स्टेशन किंवा मग ब्लॅकमेलिंग करून लोकांना घेणं, पहिले त्यांच्याच लोकांनी गुन्हे दाखल करायचे आणि मग त्यांना नाही तर तुम्हाला पण असं घाबरवलं जातं. मिळाला असेल त्यांना हा चान्स की उपनेत्यांना बदनाम करायचं, डॅमेज करायचं. असं काही होणार नाही. दुपारीच आम्ही सर्व कोर कमिटी, शिवसेना पक्षाचे नेते आणि आदरणीय कमिशनर साहेबांची आम्ही भेट घेणार आहोत. पॉलिटिकल प्रश्न शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले, ताकद खूपच कमी होती आपली आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने. आता नेमकं किती नगरसेवक आपल्याकडे राहिलेले आहेत आणि महापालिका निवडणुकीचे काय प्लॅन असणार? टोटल आमचे 35 नगरसेवक होते. पैकी काही वर्षांपूर्वीच काही नगरसेवक गेले. त्याच्यानंतर 3 नगरसेवक आमचे मयत आहेत. आदरणीय वैकुंठवासी पांडेताई, गाडेकरताई, बेंडकुळेताई. पण जे कुटुंबीय म्हणजे शिवा नगरसेवक पण चांगलं काम करत आहे, योगेश गाडेकर काम करत आहे. आणि आमच्याकडे भाजपचे काही लोक, आता आम्ही 5 लोक आहोत, भाजपचे 3 आहेत आणि हे जे मयत झाले ते कुटुंब आमच्या 11 असे लोक आहेत की शेजारचा एक प्रभाग मदत होईल किंवा निवडून आणायला मदत होईल असे लोक आहेत. आणि काही भाजपमध्ये गेले, सुधाभाऊ भाजपमध्ये गेले, हर्षाताई राणे, आणि उर्वरित शिंदे गटात गेले. ते का गेले हे तुम्हाला आम्हाला जनतेला पण माहिती आहे. 3.5 वर्षापासून प्रशासक आहे, कुठली लोकांची कामं होत नव्हती आणि त्यांना वाटलं की निधी आणला, ते आता कामं कशा प्रतीचे झाले तुम्ही बघा, चेक करा. 35 पैकी 5 नगरसेवक आता आपल्याकडे आहेत असं आपलं म्हणणं आहे. तर मग आगामी महापालिका निवडणुकीसाठी किती आव्हान? नाही, सेकंड पळी मोठी हो. 35 पैकी 2017ला 18 नगरसेवक असे होते
की ते पहिल्या टर्मला निवडून आले आणि लोकांना फ्रेश वैतागले लोक एकट्यात येऊन सांगतात ना, चिखल झाला आहे राजकारणाचा, फ्रेश चेहरे देऊ आम्ही. नवीन चेहरे. आणि आमच्या जर प्रभागाच्या बैठका तुम्ही बघितल्या तर अतिशय जोरात बैठका आहे. शिवसैनिक जागेवर आहे, नेते गेलेले आहेत, काही लाभार्थी गेलेले आहेत. आणि करू ना आम्ही, हिंमत आहे, जनता बरोबर आहे. आणि ही निवडणूक धनशक्ती विरोधी जनशक्ती आहे, जनता बरोबर आहे. ते शेवटच्या टप्प्यात पैसे वाटतील, आम्ही कष्ट करू, लोकांबरोबर लोकांच्या प्रेम वाटू आम्ही लोकांना. आणि बाळासाहेबांनी आम्हाला तेच शिकवलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.